रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा। चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील। बाप रकुमा देवीवर, बाप रकुमा देवीवर, बाप रकुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर, बाप रकुमा देवीवर, बाप रकुमा देवीवर, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, माधव बरवा, माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रकुमा देवीवर, बाप रकुमा देवीवर, तोहा विठ्ठल बरवा,
कृष्ण हरी जय राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही वैकुंठी तो ऐशे वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देव मुखे सुखे घालून बरी सुखे घालून बरे सुखे घालून बरी एकमेका देव मुखे सुखे घालून बरी सुखे घालून वैकुंठी तो ऐशे नाही वैकुंठी तो ऐशे नाही वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम बर्वे नीट उत्तम बर्वे नीट उत्तम वाळवंट बर्वे नीट उत्तम बर्वे नीट उत्तम बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही वैकुंठी तो ऐशे नाही वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे विडोबार कुमार जय 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 विडोबार कुमार हरिभक्त परायण सोमनाथ महाराज हरिभक्त परायण सुदाम महाराज हेलो उपजनिया पुढतीने उपजनिया पुढतीने उपजनिया पुढतीने उपजनिया पुढतीने धनी सारे करणी धसा उपजुनिया पुढती
या पुढती येवो उपजून या पुढती येवो उपजून या पुढती येवो उपजून या पुढती येवो दही भात काला दही भात कोणी खायचे नाही
काल्याचे 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 धारणी अभयदाम हस्ते स्फटिकं मालिका पद्मासने वंदे तां परमेश्वरी भगवती विडाला उपजुनिया पुढती येऊ उपजुनिया पुढती ही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याची एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याची तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याची विठ्ठला विठ्ठला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जोडोनिया कर चरणी ला माथा चरणी ठेविला माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडी पंढराया श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लिखा कोण करी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी ह्या वारकरी संतांच्या शरण शरण हानो म्हणता तुम्हा आलो राम दूता तुम्हा आलो राम शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती ज्याच्या वाटा मज दावावे सुबटा प्रस्तुत प्रसंगी शिवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनी महाराष्ट्राचे भूषण असणारे श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगानिमित्त घेतलेला अभंग विडाला विडाला अभंगावर बोलण्यापूर्वी असा परिहार द्यायचा हा अधिक मासातला सप्ताह आहे आणि आज ह्या सप्त्याची सांगताय कारण 3 वर्षाला एकदा येणारा कारण याचं नाव खरं मलमास होतं पण नाव चांगलं नाही म्हणून आवडणं गेलं आता नाव ठेवलं त्याला काही विलाज नाही ना पण आवडणं गेलं शेवटी भगवंताला सांगितलं बाबा मला दुसरं नाव द्या मग भगवंताला सांगितलं माझंच नाव देतो तुला म्हणून भगवंतानं पुरुषोत्तम मास असं नाव देऊन टाकलं आता पुढे त्याचा अधिक मास झालं अधिक मासाचा पुन्हा धोंडा झाला तयार पण हे धोंडा कोणाचा आहे अधिक मास कोणाचा आहे कारण 3 वर्षातून वर्षाला 10 दिवस काढलेले आहेत 3 वर्षाला हे येतो 13वा महिना आणि हे महिना 13वा कोणाचा आहे तर हे हिरण्यकश्यपूचा हिरण्यकश्यपूचा आणि तो महिना जावायला दिलेला आहे मग जावई कोणीत ही विचार करा विटाला विटाला अभंगावर बोलण्यापूर्वी असा परिहार अजून एकदा देतो
ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे, कारण ऐश्वर्य संपन्न सगळं काम आहे आणि ऐश्वर्य मिळाल्यावर त्याची मजा घ्यायला पाहिजे. हे आमचे दादाजी. मला नाव नव्हतं माहीत, मी फक्त वकील साहेब म्हणूनच ओळखत होतो. त्याच्या नावाने यायला मानितो, त्याच्या नावाने ते खुर्ची उघडलीच ना. मला वाटायचं ते तुमचंच नाव आहे काय. पण दादा महाराज म्हणले नाही, बाबूराव नाव आहे त्याचं, वकील साहेबाचं नाव. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे आणि हा बापा बाबूरावजी महाराज रामराव चौकट, श्री बालासाहेब बाबूरावजी चौकट, श्री अँड कालिदास बाबूरावजी चौकट, श्री श्रीकांत बाबूरावजी चौकट आणि श्यामसुंदर बाबूरावजी चौकट, चौकट परिवार. दरवर्षी कार्यक्रम असतो, दरवर्षी 7 दिवसाचा असतो आणि 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एवढी धावपळ होती, आपलं कीर्तन संपून लोक जेवून गेले असते. आता कीर्तनाला प्रारंभ व्हायला लागलाय आपल्या. हे आनंद तुम्ही लुटलेला आहे. आम्हाला काय यायचं, घंटाभर बोलायचं, निघून जायचं. पुन्हा माझ्या समोर असे 2 बसले, सागर आहेत दोन्ही. आमचे गाथा कंठस्थ असणारे रखमाजी महाराज, आमचे विनायक महाराज आहेत. पुन्हा आता सागरापुढे कुठं वढेनं खळखळाट करावं जास्त, आपलं हिशोबानं चल द्या. विठाला विठाला जशी मला सरस्वती माता बुद्धी दिली, त्याप्रमाणे मी आपल्या समोर बोलण्याचे प्रयत्न करील. विठाला आजचं आपलं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन हे 3 तासाचं असतंय. आता किती वाजले म्हणजे आपलं गुन्हे हलकं होईन, दोन्ही होते. रोजचा टाइम आहे ना, मग काय घोर नाही. कारण विठ्ठल महाराज एक असे होते, याला माहीत असणारे, त्यांच्या मनाला आलं तो हा कीर्तन सोडित ते काल्याचं मनाला आलं तो हा. एक वेळेला भजनेनं सांगितलं येणे करायला, तू काय कर, 1.5 घंटा झाले की झोप यायला डोळे झाक म्हणले. तू त्यानं डोळे झाकायला सांगितल्याप्रमाणे केलं की हो. म्हणले महाराज काय झालं, म्हणले काय झोप यायली, म्हणले महाराज. महाराज म्हणले याला एकदा चहा पाजा. झोप यायला लागलेली, एकदा चहा पाजा म्हणले. ते म्हणले महाराज उभा टाकणार, म्हणले याला खुर्ची द्या बसायला. मी माझ्या मनातील कीर्तन जेव्हा संपायचं तेव्हा संपवलं. म्हणले विठाला विठाला. आता कीर्तन माझ्या मनावर नाही, यजमानाच्या मनावर आहे.
कारण यजमानाला हौस आहे, सगळं हौसानं आतापर्यंत केलं त्यांनी. कारण रोजचे पार्ट करायला सुद्धा बाहेरचे माणसं आणली नव्हते कोणते, सगळे घरातलेच होते. ते मेन होते, पण पार्ट करणारे दुसरे लागतात ना. अहो पिक्चर काढायला एकटाच असतो मेन, पण पार्ट दुसरे असतात ना बाहेरून आणलेले. पण इथं सगळं घरचंच होतं. विठाला विठाला यालाच म्हणतात ऐश्वर्याचा आनंद घ्यायचा. आपल्याजवळ पैसा आहे ना, मग पैशाचा आनंद कसा घ्यायचा. आणि पुन्हा हे धोंड्याचा महिना आहे. धोंड्याचा महिना म्हणजे दानच करण्याचा आहे. काही करा, आणि सगळ्यात जास्त जर काय करायचं असेल तर भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जितकं भगवंताचं चिंतन करतो तितका आपला फायदा होणार आहे. म्हणून सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजेने जगना तुळशीच्या. सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने याच्यामध्ये पुन्हा ह्या अधिक मासामध्ये आपण बासर क्षेत्रामध्ये सप्ताह ठेवलाय. त्यावेळेला तुम्ही आंघोळी करण्याकरता या. शेवटला आपला सप्ताह आहे. रखमाजी महाराजाला सांगितलं, विनायक महाराज तुमच्या दोन्ही पाहुण्याच्या तारखा घेतो, म्हणजे तुम्ही येताल कीर्तनाला. विठाला विठाला गंगा स्नान करा, तुळशीला प्रदक्षिणा तर रोजची घालावाच. पण अधिक मासामध्ये एक आता आपल्या तुळशी अशा भिंतीला चिटकिलेल्या आहेत. कारण आपल्याला सगळ्याला जागा भेटली, पण तुळशीला जागा भेटली नाही आपल्या घरात. नाही तर माळदार बस वर जायचंच काम नाही तिच्याकडे. पुन्हा अधिक मासा मोठा आहे. पुरुषोत्तम मासामध्ये अन्नदान करा, धोंडे दान द्या, आंबे दान द्या, जे मला वाटन ते पैसे दान द्या, काय द्या दान द्यायचं ते द्या. पण त्याची संख्या 33 आहे. काही द्या, पैसे जरी द्यायचे तर 33,000 रुपये द्यायचे. धोंड्याचा महिना हलके ना कसा. विठाला विठाला मी मला द्या म्हणणं, मी ब्राह्मण आहे पण एवढा भीक मागणारा नाही. कारण वारकरी संप्रदायाचा मी महाराजापासून आमची पिढी चालत आली. आता तिसरी पिढी आमची भागवत सांगायला लागली. आता दादा महाराज तिसरी पिढी आमची. आमच्या घरामध्ये आता तिसरी पिढी. एवढेच किती शिकलेली आहेत, आम्ही बिन शिकलेली आहेत. विठाला विठाला आणि ज्या वेळेला एका साधकाचा आणि तुकोबरायचा संवाद चालू आहे, ज्या वेळेला त्या साधकानं तुकोबरायला प्रश्न केलाय, महाराज तुम्ही ज्या वेळेला यायचं 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 असं म्हणायला लागलात, मग तुम्ही या मृत्यू लोकामध्ये येऊन काय करणार आहेत? एवढा अट्टास तुम्ही धरलेला आहे आणि आम्हाला तर वाटतं इथून निघून जावा, इथं राहू नये. मृत्यू लोकात आम्हाला वाटतंय वैकुंठ लोकाची प्राप्ती व्हावं, आम्हाला अशी आशा आहे आमची. पण तुम्हाला वाटतंय मृत्यू लोकामध्ये यावं. मग ज्यावेळेला तुम्ही मृत्यू लोकामध्ये येणार आणि मृत्यू लोकामध्ये येऊन काय करणार हे अभंगाच्या प्रथम उपजोनिया
कीर्तनामध्ये तुकोबराय म्हणतात, उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवा. ज्यावेळेला तुकोबरायला तो साधकच प्रश्न करायला लागला, महाराज तुम्ही येऊ येऊ म्हणायला लागलात, इथं येऊन तुम्हाला काला खायचा म्हणायला लागलात आणि तिथं तुम्हाला काला भेटत नाही का? वैकुंठात बाकीचं सगळे म्हणले, अमृत प्यायलाय म्हणले, मरत नाही म्हणले माणूस तिथं, पण काला तिथं खायला नाही. कारण तुकोबराने एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन कीर्तनी अनंत गावो गीती, कीर्तनी अनंत गावो गीती. दुसरं काय म्हणले तर नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावो गीती. मुक्त सुद्धा होता येते म्हणले मृत्यू लोकामध्ये, वैकुंठामध्ये नाही म्हणले. आणि पुन्हा आनंद घ्यायचा, आनंद घ्यायचा असेल तर कुठं तर म्हणले मृत्यू लोकामध्ये. कुठं केव्हा घ्यायचा तर म्हणले कीर्तनात घ्यायचा, बाकी कुठे घ्यायचा नाही. आपण आनंद बँडवाल्याच्या पुढे घेतो आणि मग उन्हात मरत येत. इथं सावलीमध्ये आनंद आहे, सावलीमध्ये. कारण करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मग काही नो. हे कीर्तन केलं, कीर्तनामध्ये भगवंताचं चिंतन केलं, कीर्तनामध्ये टाळ्या वाजल्या की आपलं गायनाचे वाहेटाळी, गायनाचे वाहेटाळी, गायनाचे वाहेटाळी, गायनाचे वाहेटाळी, करायचं असलं तरी कीर्तनामध्ये सुद्धा भगवंताचं चिंतन करायचं, चांगल्या प्रकारे गायन करायचं. मग कीर्तन केल्यानं काय होतंय, भगवंताचं चिंतन केल्यानं काय होतंय, कीर्तन चांग, कीर्तन चांग. म्हणजे आपल्या कोणत्या व्याधी राहत नाहीत, सगळं निघून जाते. पण त्याच्या करताला आपल्याला भगवंताचं चिंतन करावं लागतंय. ज्यावेळेला तुकोबरायला तो प्रश्न करू लागला, महाराज मग तुम्ही तिथून यायला लागलात
कुठून यायला लागला तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात वैकुंठी टोळायचे नाही 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 कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी टोळायचे नाही वैकुंठी टोळायचे नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबऱ्या म्हणतात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. मग काला कुठं भेटतो तर फक्त मृत्यू लोकातच भेटतो. ते म्हणले स्वर्गात सुद्धा नाही कैलासात सुद्धा नाही म्हणले. कैलास तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. कशामुळं तर शंकर भगवंत बिल्लिनीच्या पाठीमागं लागल्यामुळं तिथं कालवाय म्हणले काला नाही. पाताळी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. पातळा सुद्धा काला नाही. कारण शेष भगवंताने एकदा दुर्योधनाच्या पत्नीला भोग दिल्यामुळं तिथं सुद्धा कालवाचे म्हणले. आणि वैकुंठात नाहीच म्हणले. वैकुंठावर इथे यायला लागले. कारण आपल्याला वाटतं वैकुंठाला जावा. आपल्या पत्रिकावर लिहिलं ते असतंय वैकुंठवासी, आपल्या पत्रिकावर स्वर्गवासी, आपल्या पत्रिकावर कैलासवासी. हे आपल्याला वास नाही. ज्याचा वास आहे ते आपण लिहायला तयार नाही. तुळशीचं पान कोणाचे तोंडात घाली जाऊ नये. पेतडायचे बेश्रम घातले पाहिजे. जगाला कळायला पाहिजे ना काय काम केली ते. विठाला विठाला म्हणून तुकोबराय म्हणले वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काला नाही म्हणले. काला तर कुठे भेटतो तर फक्त म्हणले मृत्यू लोकामध्ये भेटतो. आणि पहिला काला कुठं झाला तर म्हणले वृंदावनला पहिला झाला. आणि दुसरा काला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाशी राहिला. पंढरपूरला दुसरा वाळवंटामध्ये. मग आता तिसरा आपला गाव. कारण काल्याशिवाय सांगता नाही. एकदा मंदिराचं शिखराचं काम पूर्ण झालं किती पूर्ण पुन्हा काही करायचं काम नाही. एकदा नदी गंगा समुद्राला मिळाली पुन्हा तिचं काम संपलं. तसा एकदा काला झाला की सप्तेची सांगता झाली. पुन्हा जर उद्या आम्ही आलो तर साहेब म्हणतील का आले तुम्ही उद्या तुम्हाला बोल आजच काय येते तुमचं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर काल आहे. मग ज्या वेळेला तुकोबरायला प्रश्न केला तुम्ही काला काला म्हणायला लागलात आम्ही मृत्यू लोकांमध्ये येऊन काला खाऊ. मग तुम्ही काला कशा प्रकारे खाणार. एकमेका देवमुखी देवमुखी एकमेका देवमुखी देवमुखी एकमेका देवमुखी देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी देवमुखी एकमेका देवमुखी देवमुखी एकमेका देवमुखी देवमुखी एकमेका एकमेका देवमुखी
भजनामध्ये तुकोबराय म्हणतात एकमेका देवमुखी सुखी घालो मरी. ज्यावेळेला तुकोबराय सांगितलं आम्ही ज्यावेळेला काला वाटायला प्रारंभ करू त्यावेळेला आम्ही आमचा काला खाणार नाहीत म्हणले. आम्ही एकमेकाच्या मुखामध्ये घालणार काही आम्ही काही अपर पोटी नाहीत म्हणले. म्हणजे चांगलं चुंगलं केलं घरामध्ये की दार लावून खायचं. बाहेर एखादा भिकारी जरी आला भिक्षुकी जरी आला तरी त्याला वाढायचं नाही आणि वाढायचं का आपलं खर्चच राहिलं. म्हणून तुकोबराय म्हणले आम्ही असे अपर पोटी नाही. एक कथा आलेली आहे इंगळे महाराज सांगायची एक गोष्ट. ज्यावेळेला देव आणि दानवाचं जेवण्याचा कार्यक्रम ठेवला. दानव म्हणायचे आम्ही मोठेत आम्हाला जेवायचं आधी. देव म्हणायचे आम्ही मोठेत आम्हाला जेवायचं आधी. मग भगवंतांना सांगितलं बाबा दानवायला म्हणले तुम्ही जेवायचं तर जेवा आधी पण त्याला आधी नियम ठेवू म्हणले आपण. ते म्हणले काय करायचा नियम. ज्या हाताने जेवायचं त्या हाताला पूर्ण आपण कमटी बांधू म्हणले. म्हणजे आता कोणी डाव्या हाताने जेवतंय कोणी उजव्या हाताने जेवतंय. सगळ्याच्याच उजव्या हाताला बांधले एखाद्याचा डावा हात असला जेवण्याचा तर मग अवघड होईल ना म्हणजे. म्हणून भगवंतानं आधी सांगितलं ज्या हाताने जेवतो त्या हाताला कमटी बांधू. मग दैत्यानं सांगितलं आधी आम्हाला जेवायचं म्हणले. ते म्हणले तुम्ही जेवा. आणि ज्यावेळेला दैत्याची ज्यावेळेला पंगत बसली त्यावेळेला 36च्या आकड्यासारखी बसली पाठीला पाठ लावून बसली. ज्यावेळेला ते ताटातलं घेऊ लागले तोंडात तर जाईत नाही गेलं असं वर नेऊ लागले वर. आणि वरून ज्यावेळेला खाली पडू लागलं त्यावेळेला कोणाच्या नाकात जावलेलं कोणाच्या डोळ्यात जावलेलं पण तोंडात जाईन गेलं दुसरीकडे जाऊ लागलं. देवानं सांगितलं तुमचा टाइम संपला बंद करा आता तुमचं. ते म्हणले एवढा अवघड पेपर काढीत असतात का आम्हाला असं माहित असले तर म्हणजे आधीच फडला असता आम्हाला माहितच नाही म्हणले. ते म्हणले आता तुम्ही कसे जेवतात तर पाहू म्हणले. देवाची पंगत बसली त्यावेळेला 63 सारखी बसली. देवांनी उचलायचं आणि एकमेकाच्या मुखात घालायचं. एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी विठोबा रखुमाई. जय जय उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठित वायशी नाही कवळ काही काल्याची. एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठित वायशी नाही कवळ काही काल्याची. ज्याप्रमाणे मला सरस्वती मातेनं बुद्धी दिली त्याप्रमाणे आपल्याला मी 3 चरणाचा भावार्थ सांगण्याचे मी प्रयत्न केले. आता आपण एकच करू. चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आपल्याला साहेबांना काही टाइम दिलेला नाही कीर्तनाचा काही नाही. डबल झालं तर एखादं प्रमाण
ज्यावेळेला टाइम सांगते तिथून पुढे पाहू विचार करू विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला आता काय काय म्हणले घंट्यात सोडा म्हणलं पण यजमान घडले 4 घंटे तर 4 घंटे चोल द्या विठाला विठाला कारण भगवंतानं चरित्र ज्यावेळेला केलं त्यावेळेला 3 ठिकाणी केलेले वृंदावनामध्ये केलेलं आहे मथुरेमध्ये सुद्धा केलेलं आहे पण आपल्याला ह्या दोन्हीचाही विचार करायचा नाही आपल्याला ज्यावेळेला विचार करायचा फक्त गोकुळमध्ये भगवंतानं जे चरित्र केलं त्याचा फक्त उच्चार करायचा अनुकरण करायचं नाही रामचंद्र प्रभूचं चरित्र ऐकायला चांगलंय पण अनुकरण करायला जमत नाही कारण तसे आपण वागू शकत नाहीत कारण एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी येते रामचंद्र प्रभू खोटं कधी बोलली नाहीत आणि कृष्ण भगवंताचा जर विचार केला तर खरं कधी बोलले नाहीत म्हणून रामचंद्र प्रभूचं चरित्र अनुकरण करायला अवघड आहे लक्ष्मण शक्ती चालू होती 2 जण रामायण सांगू लागले एक वाचक आणि एक सूचक होता आणि लक्ष्मणाला ते बाण लागलेला होता रामचंद्र प्रभू दुःखी पुन्हा आणि ज्या वेळेला दोघांनी सांगायला प्रारंभ केला तर चरित्र म्हणल्यावर का रडू ना एक वाचक आणि एक सूचक आणि आता कीर्तनात का होईना कुठं का होईना रडल्याशिवाय म्हणून असं हा नसलं रडू येत तरी तिकून झेंडू बॉम्ब लावू कारण मर्यादात नाही राहिली ना त्याची लोकायला बरं वाटायला की लोकायला जास्त स्तुती केलेली आवडायली स्तुती आमची स्तुती करा महाराज गेले की महाराज आमचे नाव बघा बघ घ्यावत नाव तुम्ही बायको घेत नाही आम्ही काय घ्यावत नाव काय संबंध ज्यानं कीर्तन ठेवलं त्याचं नाव घे ना आमचं भाग विठाला विठाला ज्यावेळेला रामानं सांगायला प्रारंभ केला तर रामायण चालू आहे शक्तीचं एक स्त्री जवळ बसलेली होती महाराज ती चुचक्या मारू लागली त्या दोघायला पाहून महाराज म्हणले बाबा आम्हाला एक ऐकू दे नाही तर तू ऐक नाही तर आम्ही जातो तुटून ती म्हणली महाराज हे दोन्ही पोरं माझीच म्हणली सांगायला लागलेली वा म्हणली तुम्ही तर मग तर रामाचार्याची आई आहे पाया पडू द्या म्हणली ती म्हणली आताच पडू नका पुन्हा पडा म्हणली मग काय झालं सांगा ना जे सांगायला लागले ना म्हणली महाराज ते 3 महिने झालं मला बोलत नाही म्हणली आणि जे वाचक आहे त्यानं वर्षातून 4दा हाणलंय म्हणली मला आचरणात येईल का आपल्या रामायण किती सांगितल्यावर येणार कारण उभा टाकून उपदेश करणं सोपं आहे पण आचरणात आणणं अवघड आहे आधी आचरणात आणायचं ना मग लोकांना उपदेश करायचा विठाला विठाला आपल्याला भगवंताचं चरित्राचं वर्णन करायचं आपल्याला त्याचा उच्चार करायचा कृष्ण भगवंताच्या आणि असा नियम आहे बाकीच्या कीर्तनाचा विधी वेगळा आणि काल्याचा विधी काल्यामध्ये काही जमत नाही भगवंताचं चरित्राचं वर्णन करावं लागतंय आणि बरे भगवंताच्या चरित्राचं जर वर्णन केलं तर मग मात्र आपल्याला त्याचा प्रसाद खायला अधिकार आहे कारण आपला मालकच तो आहे आणि प्रसाद देणारा तोच आपल्याला प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास कीर्ती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास कीर्ती
भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. त्या भगवंताच्या हातानं आपल्याला प्रसाद खायचा आहे, म्हणून त्यांच्या चरित्राचं वर्णन करायचं. पण भगवंताच्या चरित्राचा जर विचार केला तर जन्माला यायच्या आधी प्रारंभ झालाय. जन्माला यायच्या आधी आपलं चरित्राचा जर विचार केला तर अवघड आहे. आपलं चरित्र केव्हा कोणाचं 10ला सुरू झालं असेल, कोणाचं 20ला, कोणाचं 30ला, कोणाचं 50ला. काही काहीचे अजून चरित्र सुरू नसतील, मोकळे खोट असतील. म्हणजे त्याचं मंगळसूत्र अजून गळ्यात घातलेलं नसेल म्हणून मोकळ्याला मोकळे विटाला विटाला. आणि मालकाचं मंगळसूत्र घालणं आपलं भाग आहे. मग आपण बाया आहेत का गडी आहेत? गडी का बाया नाहीत आपण? म्हणजे मिशी आहेत, आपल्याला धोतर नेसली, गाढे आहेत म्हणून का? अहो आपण सुद्धा स्त्रियाच आहेत. फक्त आपला नवरा एकच येतो म्हणजे पंढरपूरचा विठाला विठाला विठाला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. भगवंताच्या चरित्राचा विचार केला आणि आपल्या चरित्राचा विचार केला तर आपलं चरित्र वेगळं, भगवंताचं वेगळं. भगवंतानं वृंदावनामध्ये सुद्धा केले. वृंदावनी वेणू कवनाचा माही मही वाजी वेणू वाजी गोवर्धन. आणि ज्यावेळेला मथुरेत सुद्धा केलं. पण आपल्याला गोकुळातलं भगवंताचं चरित्र पाहायचे. आणि भगवंतानं चरित्र करायला प्रारंभ केव्हा केला तर त्यावेळेला भगवंतानं आपल्या घरी चोऱ्या करायला प्रारंभ केला. भगवंत घरी चोऱ्या करू लागले. तळवी तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. ज्यावेळेला भगवंतानं तळवा हात टेकले, डाव्या गुडघ्यानं भगवंतानं रांगायला प्रारंभ केलाय. आपण आपलं लेकरू ज्यावेळेला रांगायला प्रारंभ करतोय त्यावेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे डाव्या गुडघ्यानं रांगायले का उजव्या रांगायला. डाव्या गुडघ्यानं रांगलं तर समजायचं चांगलं निघणार आहे, आणि उजव्यानं समजा रांगायला त्यानं प्रारंभ केला हे आपल्या घरात तुळशी पत्र ठेवणारे विठाला विठाला. भगवंतानं चोऱ्या करायला घरीच प्रारंभ केलाय, रांगायला प्रारंभ केलाय. एक दिवस भगवंतानं ज्यावेळेला आपल्या आईचीच परीक्षा घेतली. आईची आता जिथं आईची परीक्षा घेतो तिथं आपली सोडीत का तो. भगवंतानं विचार केला आईचं आपल्यावर प्रेम आहे का दही दुधावर प्रेम आहे हे पाहू म्हणलंय का. म्हणून मातेनं रवी लावायला प्रारंभ केला. आणि रवी लावित असताना माता रवी लावण्यामध्ये दंग झाल्या आणि भगवंतानं रडायला प्रारंभ केला. माता पाहायला तयार नाही. शेवटी भगवंत रांगत रांगत आईच्या जवळ गेले. आईच्या मुखाकडे पाहून ज्यावेळेला भगवंत रडायला लागले तरी पण यशोदा मैया पाहायला तयार नाहीत. शेवटी भगवंतानं काय केलं, एक हात डेऱ्यावर दिला आणि एक हात आईच्या गुडघ्यावर दिला. तरी पण आमच्या माता भगवंताकडे पाहायला तयार नाहीत. भगवंताच्या लक्षात आलं जोपर्यंत आपण आईचं काम बंद करीत नाही तोपर्यंत आई आपल्याला घेत नाही. आणि शेवटी भगवंताने एक हात रवीला धरलेला आहे. ज्यावेळेला भगवंतानं हातामध्ये रवी धरली आणि यशोदा मातेचं काम बंद झालं त्यावेळेला यशोदा माता काय म्हणू लागल्या, सोड रवीचा हात हरीने अन बाळा माझ्या बाळा करू दे रे मंथन, बाळा करू दे रे मंथन, माझ्या बाळा करू दे रे मंथन, करू दे रे मंथन, करू दे रे मंथन,
परीक्षा घ्यायची, गोपिका भगवंताला पाहण्याकरता यायच्या आणि भगवंताच्या नामामध्ये एवढ्या दंग व्हायच्या त्या, तर एखाद वेळेस त्या काम करायचं सुद्धा विसरून जायच्या. इतकं त्या भगवंताच्या चिंतनामध्ये विलीन व्हायच्या. एक वेळेचा प्रकार आहे, एक गोपिका ज्यावेळेला मथुरेला दहीदूध विकण्याकरता गेली. दहीदूध तर विकलत नाही, इतकी भगवंताच्या चिंतनामध्ये ती गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या ग. गोविंद घ्या घ्या कुणी दामोदर घ्या ग. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या ग. तव तव हसती मथुरेच्या 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 ग. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या ग. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या ग. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या ग. गोविंद घ्या ज्यावेळेला त्या गोपिकेनं असं म्हणायला प्रारंभ केलेला आहे आणि त्यावेळेला त्या मथुरेतल्या गोपिका हसू लागल्या. अरे आज काय लेकर आणले का विकायला? मग आम्हाला गोविंद द्या म्हणजे 1 किलो आणि दामोदर अर्धा किलो द्या. कारण त्या गोपिकेनं एकच सांगितलं, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरली, आता कैशी जाऊ घरा, नोहे वरा लोकी. इतक्या त्या गोपिका कृष्णमय झाल्या होत्या, भगवंता करता यायच्या. एकदा भगवंताने एवढं रडायला प्रारंभ केला, काही केल्या समजायला तयार नाहीत. रडते माझे बाळताने समजाविता राहीना. 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 नानपणी समजाविते मागलते काया द्यायच्या. नानपणी समजाविते मागलते काया द्यायच्या. मागलते खाया देते. नानपणी समजाविते मागलते खाया देते. थोपटोनी 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 बिगाड रडते माझे बाळताने समजाविता राहीना. रडते माझे बाळताने राहीना राहीना. विठाला 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 विठाला. कारण मजा घ्यायची, मजा पुन्हा नाही. काय उद्याचं काय खरं आहे आपलं? कीर्तन झाल्यावरच काय खरं नाही आपलं. कीर्तन झाल्यावर, कारण जोपर्यंत आपलं कीर्तन चालू आहे तोवर त्याचा यायचा लाग नाही. ते तोळ तिकडं बाहेरच बसले, बाहेरच. आपलं कीर्तन झालं ना, आपण मोटरसायकल बसलो, उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ उभा. यमधर्म सांगे दूता तुम नाही तेथे सत्ता. जेथे होय हरी कथा सदा घोष नावाचा. यमधर्म सांगे दूता तुम्हारी सत्ता. रे लो
मुलांना आधी सांगितलं होतं, जिथं कीर्तन चालू आहे, जिथं कथा चालू आहे, जिथं नामस्मरण चालू आहे, तिथं तुमचा जायचा अधिकार नाही. अहो, आपण ज्या वेळेला मंत्रिपदावर आल्यावर कशावर आले शब्द घेतो, पण यमाचे दूत नाहीत बघ पण तसं करीत. जे नियम लावून दिला तेच वागत येत. विठाला विठाला. कारण भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. त्या कृष्णमय झाल्या होत्या. कृष्णमय भगवंत लहानाचे मोठे होऊ लागले. आता गोपाळ त्यांच्या संगतीमध्ये राहू लागले आणि गोपाळाच्या संगतीमध्ये भगवंत खेळत असताना एक दिवस ज्यावेळेला आमच्या यशोदा मातेचं लक्ष गेलं, भगवंताकडे सहज पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, देखिला अशी माती खाता दावियाने बाधी माता, दावियाने बाधी माता, दावियाने बाधी माता, लाज माता, दावियाने बाधी माता. पाहिल्याबरोबर हातामध्ये छडी घेतली, भगवंताच्या पाठीमाग लागल्या. भगवंतानं पाहिलं आई आता थकलेली आहे. भगवंत थांबले. यशोदा मातेनं भगवंताला धरलेलं आहे आणि ज्या उखळावर उभा टाकून घरात चोऱ्या करीत होते त्याच उखळाला बांधलेले. कारण चोरी करणारा धन आणून दिल्यावर आपल्याला सोनं ऐकायला बरं वाटतं, पण जेव्हा तो विकणाराचं नाव घेतोय मग तेव्हा अवघड होते. मात्र मग त्याच्या बरोबर त्यालाही बरोबर जावं लागतंय. आज ज्यावेळेला उखळाला बरं वाटायचं उभा टाकून खात होते भगवंत, चोऱ्या करीत होते, पण आज ज्या वेळेला त्याला बांधलं उखळाला भगवंताला, मात्र त्यावेळेला त्या उखळाला वाटू लागलं आपण नसती यायची संगती केली असती तर चांगली झालं असतं. आज यांच्या संगतीमुळं आपल्याला सुद्धा बांधून घ्यावा लागलं. म्हणून संगत कोणाची करायची याचा करायच्या आधी विचार करायचा. पुन्हा काय उपयोग आहे एकदा संगत संगत संतन की करणे, संगत संतन की करणे, संगत संतन की करणे, संगत संतन की करणे, जन्म का सार्थक कुछ करणे, जन्म का सार्थक कुछ करणे, संगत संतन की करणे, संगत संतन की, संगत संतन की करणे, संगत संतन की करणे. आणि ज्यावेळेला भगवंताला उखळाला बांधलं, आई साहेब घरामध्ये निघून गेल्या. भगवंत रांगत रांगत अंगणामध्ये आले. अंगणामध्ये 2 झाडं होते. भगवंत त्या झाडामधून पलीकडे गेले. उखळा ज्यावेळेला त्या झाडाला अडकल्या गेलं आणि भगवंतानं आपली थोडी ताकद लावली, ते दोन्ही झाड खाली पडले. दोन्ही, आणि त्याच्यामधून 2 दिव्य पुरुष निघाले. 2 भगवंताला नमस्कार केला आणि निघून गेले. कारण ते काही साधे नव्हते, कुबेराचे पोरं होते. कुबेराचे, आणि कुबेराचे पोरं असून दारू पित होते. नारदाची स्वारी एकदा निघाली आणि ते रस्त्यात उभा टाकले आडवे. आमचे दादा महाराज नाही सांगत हे असं फोडून, ते वरून वरून हाणतात फक्त. अरे तुम्ही कुबेराचे मुलं आहेत म्हणले, तुम्ही वृक्ष होऊन पडाल. वृक्ष होऊन. अरे कुबेराचे पोर आहेत तर तुम्हाला दारू पिणं सोबती का होय? कुबेराचे पोर आहेत. ते बोले महाराज तुमचे पोरग कार धाब्यावर होते, आता जास्त पैसे झाले ठचू.
श्राप दिला, श्राप तुम्ही वृक्ष होऊन पडाल. त्यांना लक्षात आलं आपण चांगलं केलं नाही, महाराज आमचा उद्धार करा आता. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमचा उद्धार होईल केव्हा? कृष्ण अवतारामध्ये. कारण जे दारू पिते त्याची झाडं होती, झाडं दारू पिणाऱ्याचे काय होते, आणि आडवी ते रस्त्याला दारू पिऊन लोकाला त्याचं पिपळाचं वडाचं म्हणजे कवच तुटले जात नाही, त्याची झाड होती. विठाला विठाला म्हणून विचार करा, पियत असले तरी सोडून द्या, हे पुन्हा भेटणार नाही. एकदाच भेटलाय त्याच्याकरता 84 लक्ष एवढी फिरून यावं लागलो. पुन्हा एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, आणि मग मनुष्य देहाचा वारा लागणार आहे. म्हणून त्याच्याकरता विचार करा. विठाला विठाला कोणता विचार आहे? तरावया पार संसार, आणि संसार म्हणजे मृत्यू अटळ आहे आपला. हे युट्यूब पुढे जास्त बोलता येत नाही. एखादी चूक झाली तर उद्या क्लिप आमच्या नावाची पडली समजा, म्हणून हे पहिल्यांदा तुम्हीच काढायला लागलात माझं. आतापर्यंत आमची ऍडव्हर्टाईज झाली नाही का, आणि पुन्हा होऊ देणार नाही. विठाला 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 विठाला. कारण मानव म्हणून त्याच्याकरता आमचे दादा महाराज कीर्तनाला आधी उभा टाकले की पहिला प्रश्न करते की माझ्याकडून विनोदाची अपेक्षा करू नका. पहिला प्रश्न करते, विनोदाची अपेक्षा माझ्याकडून करू नका, कारण तुम्ही मला जे पाहतात ते पंडित गुरुचा नातू म्हणून पाहतात. मी दादा महाराज म्हणून पाहत नाही. तुम्ही एखादा जर शब्द गेला तर उद्या तुम्हीच म्हणणार गुरु असं बोलत नव्हते, आणि नातू तर काही बोलायला लागला. आणि भगवंताला रांगायला प्रारंभ केला, चरित्र करायला भगवंताचे प्रारंभ झाले. लहान लहान मुलं आलेत, लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन. ज्यावेळेला भगवंतानं लहान लहान गोपाळांना आपल्या बरोबर घेतले, भगवंतानं खोड्या करायला प्रारंभ केला, आणि यशोदा मातेच्या घरी गाराणी येऊ लागल्या. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का. यशोदा आता एकच सांग, आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. यशोदा म्हणती अरे तुमचे 12 लेकर आहेत आणि माझं एकच सैन होणं का तुम्हाला. किती दिवसाला झालं पुन्हा, आणि तुम्हाला माझं एक सण होईना. तुम्हाला वाटत होतं का मला काय होईल, माझी जायदाद खाना. अशी यशोदा माता बोलायची. सगुना गुणाचे बाळताने ग बाळ दिसतंय गोजीरवाने, काय सांगता घराने गोकुळ जाणारी, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी. सांगता घराने गोकुळ जाणारी, सांगता घराने गोकुळ जाणारी. 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी, 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी, गोकुळ जाणारी, 12 गोकुळ जाणारी. तुम्ही नुकून याची पोटी, याची
आता अंगणात ठेवलंच नाही, आता रस्त्यावर घातलाय नेऊन. विठ्ठला विठ्ठला. आणि त्यावेळेला भगवंत गोपाळाच्या संगतीमध्ये सुरू केले. भगवंतानं ज्यावेळेला खोडी करायला प्रारंभ केला, भगवंताची खोडी सकाळी सुरू व्हायची 3:30ला. आणि पहिली जर कोणती खोडी असेल तर गायी सोडून द्यायच्या आणि गाढवं आणून बांधायची त्या जागेवर. ज्या वेळेला गोपिका गायीची धार काढण्याकरता यायच्या, कंदील लांब ठेवायच्या, धार काढण्याकरता जायच्या आणि त्यानं फटाफट लाथा हाणायच्या. मग गाराने घेऊन यायच्या. यशोदा काय सांगा तुझ्याचे गाराने? म्हणले परवा आला माझ्या घरा, दारी झोपला होता म्हातारा. सासरा दारातच बाट टाकून झोपत होत म्हणली. पण परवा दिवशी आला, अरे दह्याचं एक मडकं घेतलं आणि माझ्या सासऱ्याच्या ढेरीवर फोडलं म्हणली. ढेरी तेव्हापासून आमच्या आता दारात झोपायला कोणी नाही. सासरा डायरेक्ट कोठ्यावरच गेला म्हणजे. आता काय झोपत आहे दारात. अशा भगवंतानं खोड्या तिसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी. तिसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी विणी दुईची गाठ देवणी. दाढी आली मेरी दोन्हीची गाठ देवणी. बाई कोणाशी सुटना यशोदे ग बाळ तुझ्या हाताना. यशोदे ग बाळ तुझ्या बाळ तुझ्या तान्हा यशोदे बाळ तुझ्या तान्हा. ज्यावेळेला एक गोपिका गारानं घेऊन आलेली, गारानं तिनं गारानं सांगायला प्रारंभ केला. यशोदा परवा आला माझ्या घरा. आम्ही दोघं नवरा बायको झोपलेलो होतो मध्ये, आणि त्यानं काय केलं, माझ्या दाढीची, तिच्या दाढीची आणि माझ्या वेणीची गाठ बांधली. गाठ अशा याच्या खोड्या आहेत. आवरी आवरी आपुला कान्हा, नाशिल्या आमुच्या सुना. एक लक्षात ठेव, लहान आहे तोवर आहे. एकदा मोठं झालं ना मग यशोदा मातेनं ठरवलं आपल्याला शाळेत घालायचं आता. आणि भगवंताला ज्यावेळेला शाळेत घालण्याचं ठरलं, पितांबर नेसवलाय, मोर मोटकू घातलाय. ज्यावेळेला खांद्यावर कांबळी, हातामध्ये कांठी आहे, आणि भगवंत ज्यावेळेला गायी राखण्याकरता निघाले, यशोदा मातेच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. बळीराम दादाला, गोपाळाला म्हणू लागल्या, दादा माझा कृष्ण अजून लहान आहे, अजून तो कुठं गेला नाही. एकच कर, तू त्याचा नीट सांभाळ कर. आणि ज्यावेळेला भगवंतानं गायी राखायला प्रारंभ केलाय, आणि गायी राखत असताना भगवंताला वळते हाणायचं काम नव्हतं. भगवंत ज्यावेळेला गायी राखायला प्रारंभ करायचे, त्यावेळेला भगवंतानं बासरी वाजवायला प्रारंभ करायचा. गोपाळ विठ्ठला विठ्ठला. आम्हाला जास्त नाटकथेच आहे. कालच संपली, आज इकडे आली. विठ्ठलाचं जास्त येत नाही, जास्त गोपाल कृष्ण येतोय. विठ्ठला विठ्ठला. आम्हाला हे कधी मध्ये जिथं जागेवर नसले तिथं आम्ही येतो. महाराज नाही भेटला की आम्ही तयारच येतो. आम्ही राखीव सीट आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्या वेळेला विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या का
करायला प्रारंभ केले आणि एक वेळेला भगवंतानं सगळ्या गोपाळांना आपल्या जवळ घेतलेलं. भगवंतानं गोपाळाकडे पाहिलं. भगवंताच्या डोळ्यामधून अश्रू आले. गोपाळांनो, इतकं दही दूध आपल्याला खायला आहे, तरी तुमच्या तब्येती कशा बिघडल्याच म्हणले. ते म्हणले आम्हाला दही दूध खायला नाहीच म्हणले. मग काय, आम्हाला ताक आहे म्हणले, ताक. आणि दही दूध कोणी कोणाला आहे म्हणले, तिकडं मथुरेच्या लोकायला. अरे घरच्याला मागून पा. गोपाळांनी घरच्याला मागून पाहिलं. भगवंताला आपला गोपाळांना घरच्यानं बोलायला प्रारंभ केला. अरे आम्ही जे हे पैसे गोळा करले होते, हे तुमच्या करताच केले का, आम्हाला बरोबर घेऊन जायचे का म्हणले. ते म्हणले आम्हाला पैशाची गरज नाही, आम्हाला खायला पाहिजे, खायला. घरच्यानं नाकार दिलेला आहे. भगवंतानं आता एकच सांगितलं, आपण एक मंडळ स्थापन करू. मंडळ. भगवंतानं ज्या वेळेला चोऱ्या नावाचं मंडळ स्थापन केलंय, भगवंत त्याचे चेअरमन स्वतः झाले. पेंद्याला अध्यक्ष करून टाकलं. आणि ज्या वेळेला आता एकच सांगितलं, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोरी. हळू हळू चाला, 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 हळू हळू चाला. भगवंतानं सांगितलं, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरी मनाल तोरी. आपल्याला चोऱ्या करू म्हणले. मग चोऱ्या करीत असताना काय करायचं म्हणले, एकच करायचं, आपल्याला एक लांब काठी जवळ ठेवा लागेल म्हणले, लांब. त्याच्यानंतर सोडतो, बरोबर सोडतो, मी चिंता करा. एक एवढं चरित्र सांगतो आणि काला करतो. हे चरित्र तरी अर्धा घंटा चल. विठाला 10-15 मिनिटात करतो आता. आवरीत मला पाणी पाणी नाही, पाणी पित नाही ना कीर्तनात, पाणी पित नाही. पाणी पिले की दारूच पिली समजा त्याला. विठाला 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 विठाला. आणि ज्या वेळेला भगवंताला सांगितलं आपल्याला एक लांब काठी जवळ ठेवा, त्याच्यानंतर काही खडे जवळ ठेवा म्हणले, त्याच्यानंतर काही गाढव काटे जवळ ठेवा, आणि त्याच्यानंतर काही गाळलेली माती ठेवा. बरोबर. ते म्हणले काठी बरी आहे, काठी कामाची आहे, पण खडे कशाला म्हणले. ते म्हणले ज्यावेळेला हे दही दूध लोणी शिंक्यावर ठेवलेलं असेल, आपल्याला काढता येणार नाही ते, मग आपण त्याच्याकरता हे खडा आहे तो खडा मारायचा म्हणले. खडा दणकण वाजलं की समजायचं मोकळं छक झालं काम. दपकन वाटलं की हाय समजा काही ना काहीतरी माल.
म्हणले खडे आले कामाला, मग गाढव काटे कशाला? ते म्हणले एखाद दिवस आपली जर गोपिकांनी चोरी धरली आणि त्या जर आपल्या पाठीमाग लागल्या तर त्यावेळेला आपल्याला हे गाढव काटा त्याच्याकडे फेकता येते, कारण गाढव काटा म्हणजे 3 काटे असतात. म्हणले कसाय केला तरी कसाय फेकाय एक उभाच असतो. आणि मग तिच्या पायात घुसल, ती काढायच्या नादी लागल. म्हणला ती हुशार असली तर, ते म्हणला हुशार म्हणजे शिकलेली, म्हणजे स्वयंपाकघरामध्ये चपला घालून फिरणारी असली तर, ते म्हणला मग माती कशाला आणली? आणि ते म्हणला चष्मा घालून आली तर, म्हणजे नाही म्हणायचं नाही, कामही करायचं नाही. विठाला विठाला भगवंताच्या चोऱ्या वाढलेल्या आहेत, गाराणे येऊ लागले. आणि भगवंतानं सांगितलं होतं, मुलांनो उद्या दही दूध जायचं विकायला की आजच सांगत जा आपल्याला. गोपाळांनी बरोबर सांगायचं, का ना उद्या आमच्या घरचा दही दूध जाणार आहे, सकाळी संध्याकाळी सोपडा साप त्याचा. गवळणी एके दिवस मीटिंग घेतली. त्या म्हणल्या चपला जाईन, सोनं जाईन, कपडे जाईन आणि दही दूध राहीन. तेवढ्यामध्ये एक शेतामध्ये राहत होती. पाणी नाही का? पाणी आणा एक बाटली भरून, तबदार एक बाटली पाणी आणा. मी पाणी पाचतो किती तुम्हाला, फक्त ऐका माझं तुम्ही. विठाला आणि ज्या वेळेला एके दिवशी पोरं रात्रभर जागले आणि वाकड्याला उठायला थोडा उशीर झाला. आणि ज्या वेळेला तो उठला आणि डोळे चोळीतच निघाला, त्यावेळेला त्यानं साईडला आईने विचारलं, वाकड्या कुठं चालला? ते म्हणला देवाच्या दर्शनाला चाललो. ते म्हणली आंघोळ करावा, गंध लावावा, जेवण करावा आणि मग दर्शनाला जावा. ते म्हणला आपल्या घरी जेवायला काय? म्हणली जेवायला काय रोजचं काय बदल आहे का आपली? अरे ताक कण भाकर आहे ना खायला. ते म्हणला ताक? आणि म्हणली ताक नाही तर काय खातोस रे? आमचा देव वेगळंच देतो म्हणला खायला. घरी ताकाचे सरवर, तेथे नवनीताचे पोर. बर तुमचा देव खायला देतो ते घरचं देतो का बाहेरचं देतो? ते म्हणजे घरचं देत असतील का खायला? बर त्याचं नाव काय? सांगायची वेळ आली जवळ, पण त्याच्या लक्षात आलं कोणी कोणाशी न बोला. आणि शेवटी तिनं वाकड्याचा हात धरला. वाकड्या, तुम्हाला कोण देत खायला ते सांगा. वाकड्या म्हणला मी सांगणार नाही. ती म्हणली मी तुझा हात सोडणार नाही. ते म्हणला नाही सोडला तरी चालेल पण मी सांगणार नाही. ते म्हणली मी तुझी आई आहे. ते म्हणला आई असली तरी बाई असली, पंगायला काय उशीर आहे म्हणली. आणि शेवटी वाकड्यानं हाताला झटका दिला, निघून गेला. यानं सगळ्या गोपिकांना जमा केलं आणि गोपिकांना सांगितलं की आता आपल्याला नाव काय सगळं कळालंय, आता फक्त मुद्दे मला सगळं पकडायचं आहे. ज्यावेळेला त्या उषा नावाच्या ज्यावेळेला गवळण बाहेर आली ना, बाहेर आल्याबरोबर भगवंतानं राम राम केला. राम राम मामी. ती म्हणली केव्हापासून उभा टाकला? ते मला पहिलेपासून इथंच आहे म्हणला. सगळं ऐकलं का? सगळं ऐकलं म्हणला. मग गरीबाची तर चोऱ्या कशाला करतेस म्हणले. तो आमच्याकडे आमच्याकडे. ते म्हणलं तुझी ताज काय? ते म्हणले कवा येशील? ते म्हणलं कवा येईल? तसं काय नाही, उशीर होईल नाही, लवकर येईल, एकदा तारीख घेतली की येईल म्हणला. हाय काही करणार नाही यायला. आणि ज्या वेळेला घरी गेली पाणी पाहू लागली,
पाणी डेऱ्यात नाही, रानात नाही, कहतच नाही प्याला तिला. तेव्हा काय ह्या निघाल्या नव्हत्या अशा बिसलऱ्या नव्हत्या तेव्हा काही जवळ घेऊन झाला आपल्याला. आणि ज्या वेळेला तिने एक दार लावलं आणि बाहेर निघून गेली पाणी आणण्याकरता, तिने एवढं सांगितलं आपल्या पोरीला की घराकडे लक्ष दिलं. ती म्हणली कोणी येणार का? म्हणली काट्य गपची बस, तू फक्त पाहाय. ज्या वेळेला पाणी आणण्याकरता गेली ना, भगवंताने आपले मुख्य कमांडर बरोबर घेतले आणि भगवंताने आता दोन्ही दार उघडले आणि दही दूध लोणी खायला प्रारंभ केला. आणि तेवढ्यामध्ये ही पाण्याची घागर घेऊन आली आणि तिनं प्रश्न विचारला, दोन्ही दार उघडे, कोणी मधी गेले काय? ते म्हणली कोणी गेलं नाही, मी केव्हापासून इथंच बसलेली आहे. ती म्हणली तू गपची बस, मी आता पाहते जाऊन. आणि ज्या वेळेला तिनं घरामध्ये प्रवेश केला ना, गोपाळांनी हिला पाहिलं की हो, अरे गोपिका आली. गोपाळांनी पळायला प्रारंभ केला आणि चेअरमन जागेवर धरला. मामी तुम्हाला गुळ वाटी देतो म्हणला, पण मला सोडा. ती म्हणली तुझी माय म्हणत होती ना, माझा कृष्ण खोड्या करीत नाही, घरी कोणाच्या जात नाही, आता मुद्दे मला सगळं घेऊन जाते म्हणली. ज्या वेळेला त्या गोपिकेनं भगवंताचा हात धरला, येता हातामध्ये ते मडकं घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला ती निघालेली आहे, कारण उत्तर प्रदेशच्या गोपिका ज्या वेळेला त्या स्त्रिया, उत्तर प्रदेशच्या स्त्रिया काय करतात, आपल्या डोक्यावरून पदर पुढी घेतात तोंडावर. म्हणजे आता आपलीकडं वरचेर विकास झालाय. डोईचा पदर आला खांद्यावरी. आमच्या सगळ्या माता भगिनीनं डोक्यावरून घेतली पकड. विठाला आणि ज्यावेळेला निघालेली घेऊन भगवंताला सांगितलं, मामी हात दाबू नका, बारीक होईल, पुन्हा भरून घेईल. ती म्हणली मग दुसरा हात दे. यानं दुसरा हात तिच्या पोराचा दिला आणि आपण निघून गेला. आईला सांगितलं मला भूक लागली, खायला दे. दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये भाकर कुस्करायला प्रारंभ केला आणि न रस्त्यानं आणायला प्रारंभ केला. यशोदे म्हणतीस ना माझं पोरग काही करीत नाही, चोऱ्या करीत नाही, मुद्दे मला सगळं आणले. दारात येऊन उभा टाकले, हाका मारली, यशोदे ये इकडं बाहेर. यशोदा माता म्हणली काय सांग? अगं मुद्दे मला सगळं आणलंय तुझं पोरग. यशोदा हास्या लागले, अरे दात काय काढती पाय? ती म्हणली घुंगट उतर थोडं तुझं. यावेळेला तिनं आपला पदर बाजूला केला, पाहायला प्रारंभ केला तर आपलाच मुलगा आपल्या हातात. विठाला अशा ज्यावेळेला भगवंतानं खोड्या केल्या, कारण भगवंताच्या अनेक खोड्या आहेत. एवढ्या भगवंताच्या खोड्या आहेत की आपण त्या खोड्याचं वर्णन करू शकत नाही. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही जरी केली, म्हणून नवल केवडे नकळी कानोबाची कोडी. आणि ज्यावेळेला यमुनेच्या तीरावर चेंडूफळीच्या डावाला प्रारंभ झाला, भगवंतानं सांगितलं आपल्याला उद्या काय करायचं, सगळ्याच्या एक करून शिदुऱ्या खायच्या. म्हणून चांगल्या प्रकारे शिदुऱ्याना तुका म्हणे सांडा घाटी, तिने नका भरू पोटी, नासक्या कुसक्या काही आणू नका, चांगल्या प्रकारे आणा. दुसऱ्या दिवशी शिदुऱ्या आणलेल्या आहेत, चेंडूफळीच्या डावाला प्रारंभ केलेला आहे. भजने तरी काही नाही म्हणले, पण बसणे म्हणू लागले बाबा आता काही कीर्तनाचं सुख नाही दिसणं. हा खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. घाम यायला लागलाय, उन्हातून चालत आले. भगवंतानं सगळ्याला यमुनेच्या तीरावर नेलं, सगळ्यांना हातपाय धुतले. भगवंतानं येत असताना सांगितलं आपण जेवण करायचे, पण यमुनेच्या ढवामध्ये येऊन हात धुवायचे नाही, कारण यमुनेच्या ढवामध्ये देव माशाहून बसले होते. कारण देवाला इच्छा काला खाण्याची होती, म्हणून ब्रह्मदेवाला सोपानदेव वाटलं काला खाण्यामुळं, आणि आपल्याला भेटायला लागलं तर खायला तयार नाही. विठाला आणि ज्यावेळेला भगवंताने सगळ्या शिदुऱ्या एक केलेल्या आहेत, भगवंत उभा टाकले, सगळे तुकोवर आहे, हे सगळे खाली बसलेत. आणि भगवंतानं ज्यावेळेला काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण,
वाटी आपल्या निज असती भाग्याचा तो पावेशित लाया शीत लागे हाती दोष देखताची पळती एवढा काल्याचा अधिकार आहे. आणि आजी ओस अमरावती काला पहा वयायती सगळे काला पाहण्याकरता आले पण काला कुठं केला अभंगाच्या तुका भगे बालवंत तुका भगे बालवंत तुका भगे बालवंत तुका भगे बालवंत बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठ ऐसे नाही वैकुंठ कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे कवळ काही कार्याचे ऐसे नाही वैकुंठ ऐसे नाही ऐसे नाही आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणाले तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम ज्या वाळवंटामध्ये तुकोबरानं संत मंडळी सगळ्यांना काला केला. आपण आपल्या ह्या सारंगपूर गावामध्ये आपण या सगळ्या भाविकाच्या भक्ताच्या संताच्या संगतीमध्ये आपण आज काला केला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम
संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम 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 वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका दोन मिनिटं आप्पा परिहार देतील. तीन पिढ्यापासून हा ह्या परमार्थामध्ये आहेत. ह्या परमार्थामध्ये असून त्यांचं माझ्यावर इतकं त्या कुटुंब त्या घराण्याचं एवढं प्रेम आहे की मी त्या घरातला त्यांचा लेकरू असल्यासारखं मला ते सांभाळते. आणि त्या सांभाळण्यामधून त्यांनी जे काय आता आपल्याला श्रीकृष्णाचं गुणगान गाणलं, खोड्या केल्या, डाव्या पायावर चालल्यावर काय होतं आहे, कसा होतो, आणि उजव्या पायावर जर कसा चालतो, ते काय पुढे करतो, हे आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. तर माय मावल्यानं आपलं लेकरू पाहावं. ज्यावेळेस रांगतनं तळवे तळहात तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांग डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. याचं सगळं वर्णन केलंय. त्या वर्णनातून ज्यानं त्यानं आपला आपला विचार करावा. महाराजांना आणखी एक दुसरं एक सांगुदारण केलं. गंध लावणे, मोठी माळ घालणे, अंगावर रुमाल टाकणे म्हणजे हा संत नाही. त्यानं चिंतन करावं. चिंतनातूनच भगवंत मिळतो. याच्यावर एक महाराजांना सांगितलंय. आता हे जिथं त्यानं आपलं बघावं. गंध लावला, पाया पडलं मारुतीच्या किंवा कोणाच्या बी,
तर त्याचा हा माझ्या मते नाही बरं काय, मी काय त्याच्यातला तेवढा काय ज्ञानी नाही. महाराज म्हणजे म्हणून मी सांगायला आपलं येडं वाकडं काहीतरी बोलावं. तसंच आपले आमचे गीतामूर्ती महाराज देऊळ गाथामूर्ती महाराज माझे सखाराम हे महाराज आणि तसेच माझे विनायक महाराज भागवतकार आहेत, कीर्तनकार आहेत, वेळात वेळ काढून आपल्या इथं आले. आणि तसेच माझे लय लाडकी नाथ महाराज, नवनाथ महाराज सोनुळकर, वाद्याचा गजर हा पांडुरंगापर्यंत पोहोचणार हे त्याला म्हणतात महाराज म्हणतात. तसेच आता आपले गावकरी इतकं त्यांनी मेहनत घेतली. मला काही सांगावं लागलं नाही, मला काही काम करावं लागलं नाही, कुठं जावं लागलं नाही, काही न नाश केला आहे का तिकडंच काय करायले हे याचं सुद्धा मला कुठं काही जायचं पडू दिलं नाही. ती एक त्याचे एक आभार मानतो मी आपल्या गावकरी. तसेच माझ्या माय माऊली हजर राहिल्या, गर्दा नाही, कोणाचा आवाज नाही, काय नाही. दादा महाराजची कथा ऐकायला इतक्या मग्न झाल्या होत्या की त्याला वाटत होतं दादा महाराजांना दिवस माळेपर्यंत ती कथा चालू व्हावं, आपण जेवायचं तर केव्हा आहेच की बरं काय. आता बी जेवायचंच आपल्याला, सोमवारी उपास सोडायचं आहे आपल्याला. तसंच त्यांनी केलं. तसंच त्यांनी जसं यशोदे मातेनं बरं का, जसं यशोदे मातेनं देवाला स्तनपान करीत होत्या, देवाला स्तनपान करीत असताना दूध एका गवळीने सांगितलं, मला देव कोणीतरी सांगितलं असतं, मला आता मग मला अभ्यास नाही. ते दूध उतू जाऊ लागलं. दूध उतू जाताना यशोदे मातेनं तिचं स्वतःचं लेकरू खाली मांडीवर खाली टाकलं. दूध उतू जायचं हे कमी करण्या कसं गेलं, पण तसं तुम्ही कुठलंही माझ्यावर तुम्ही इतकं प्रेम दाखवलं. दूध उतू गेलं तर गेलं, जाऊ द्या मला, पण मला लेकराला पाणी द्यायचंच असं तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम सर्वांनी दाखवलं. त्याबद्दल आपले तुमचे सर्वांचे मी गावकऱ्याचे आभार मानतो. तसेच संगीतकार बरं सुंदर आवाजामध्ये म्हणणारे माझे प्रेमी सोनुळकर, तसेच माझे सोमटाणकर यांचेसुद्धा मी आभार मानतो. व तसेच अण्णा माझी चेअरमन PDC बँकेचे, एवढी तब्येत ठीक नसताना त्यांचं प्रेम इतकं माझ्यावर किती आहे हे भगवंतालाच माहीत आहे. माझ्यासाठी ते इथं हजर राहिलेले आहेत आणि सगळे गावकरी मंडळीने एकूणची सहाय्य करू अवघा धरी सुपंथ असं हे गाणं ज्ञानदेव तुकाराम नामा